बॉयफ्रेंड दुर्लक्ष करतोय म्हणून त्याच्या बायकोला संपवलं. छत्रपती संभाजीनगरमधील सत्य घटना. समाजामध्ये गुन्हेगारी म्हटलं की आपण अनेकदा पुरुषांच्या नावानेच कथा सुरू करतो, पण कधीकधी वास्तव इतकं अस्वस्थ करणारं असतं की त्या चौकटी तुटतात. कारण जेव्हा एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची वैरी बनते तेव्हा तो संघर्ष फक्त व्यक्तीमध्ये राहत नाही, तो संपूर्ण समाजाच्या विश्वासाला हादरा देतो. मायेचं, समजुतीचं आणि नात्यांचं प्रतीक मानलं जाणारी स्त्री जेव्हा सूड, हव्यास आणि विकृत विचारांच्या आहारी जाते तेव्हा तिचं रूप किती भयानक होऊ शकतं याची जाणीव अंगावर काटा आणते. अशाच एका घटनेने छत्रपती संभाजीनगर हादरलं, जिथे एका महिलेनेच दुसऱ्या महिलेच्या संसारामध्ये घुसखोरी केली, तिच्या पतीवर अत्याचाराचा आरोप केला, 9 वर्ष छळलं आणि अखेरीस तिची निर्गुण हत्या केली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दिनांक 22 एप्रिल 2026 छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील ती नेहमीसारखी सकाळ होते. वाळूज MIDCतील कंपन्याची चाकं फिरत होते. साई श्रद्धा पार्कमधील लोक आपापल्या कामामध्ये गुंतले होते. महेंद्र सोनपेटकर रोजप्रमाणे सकाळची पूजा आटोपून साधारणपणे 10 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. घरामध्ये त्यांच्या पत्नी साधना आणि 90 वर्षांची आई एवढ्याच 2 जणी होत्या. बाहेरचं जग आपल्या लयेमध्ये चाललेलं होतं, पण त्या घराच्या दिशेनं एक असं वादळ येत होतं ज्याने सगळं काही उद्ध्वस्त करायचं ठरवलं होतं. साधारण 11 वाजण्याच्या सुमारास दरवाजाची बेल वाजली. साधनाने दरवाजा उघडला आणि समोर उभी होते शैला सुनील सोनार. तिला पाहताच साधनाच्या डोळ्यात राग उमटला. त्याचे कारणही तसंच होतं. शैला आणि महेंद्र यांची ओळख 2009 पासूनची. महेंद्र यांनी तिला मदतीच्या उद्देशाने आपला फ्लॅट भाड्याने दिला होता, पण ती त्याच घरावर मालकी हक्क सांगू लागली. तसेच तिने महेंद्र यांना अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं होतं. तिने आजवर महेंद्र यांना ब्लॅकमेल करून 38 लाख रुपये उकळले होते, पण तिला आता पूर्ण घराचा ताबा हवा होता. महेंद्र यांनी तिला राहण्यासाठी घर दिलं, पण तिने तिथेच आपली मालकी गाजवायला सुरुवात केली. जेव्हा तिला कळलं की कायदेशीर प्रक्रियेत तिचं काय चालणार नाही तेव्हा तिने साधना यांनाच वाटेतून हटवण्याचा प्लॅन आखला होता. पूर्ण कारस्थान रचून कोणत्याही परिस्थितीमध्ये साधनाचा जीव घ्यायचा, तिला वाटेतून बाजूला करायचं या विचारानेच ती आलेली होती. 2009 पासून सुरू झालेल्या ओळखीने काळाच्या ओघामध्ये विकृत वळण घेतलं होतं. आज तिला दारात पाहून साधना जागच्या जागी थिजली. ती काही प्रतिक्रिया देण्याआधीच शैलाने दरवाजा जोरात ढकलून आत प्रवेश केला. आत येताच तिने पहिल्यांदा आतून दरवाजाची कडी लावून घेतली. क्षणाचाही विलंब न करता शैलाने आपल्या बॅगेतून पिस्तूल काढलं आणि थेट साधनाच्या कपाळावर रोखलं. आज तुझा संसार संपणार आहे, ती संतापाने ओरडली. परिस्थिती हाताबाहेर असल्याचं पाहून साधनाच्या 90 वर्षांच्या सासूने क्षणाचाही विलंब न करता पुढे झेप घेतली. तिच्या वयाला न साजेसं असं ते धाडस होतं. त्या दोघींच्या झटापटीमध्ये पिस्तूल शैलाच्या हातातून खाली पडलं. सासूने ते ताबडतोब उचललं आणि क्षणार्धात खिडकीतून बाहेर फेकून दिलं. त्या एका क्षणाने साधनाचा जीव वाचला, पण संकट संपलं नव्हतं. उलट ते अधिक भयानक रूप धारण करत होतं. पहिला प्रयत्न फसल्याने शैला अधिकच चिडली. तिच्याकडे प्लॅन B तयार होता. तिने लगेच बॅगेतून चिली स्प्रे काढला. क्षणार्धात साधना आणि तिच्या सासूच्या डोळ्यामध्ये तो तिखट स्प्रे फवारला. अचानक झालेल्या या हल्ल्याने डोळ्यामध्ये आग होऊ लागल्याने त्या दोघे गोंधळून गेल्या. डोळ्यामध्ये आग, श्वास घ्यायला त्रास, काहीच दिसेनासं झाल्यानं साधना सोप्यावर कोसळली, तर तिची सासूही बाजूला पडल्यानं आता शैलासाठी मार्ग मोकळा झालेला होता. तिने कमरेला खोचलेला धारदार चाकू काढला आणि साधनावर झडप घातली. साधना डोळे चुळत स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असतानाच पहिला वार तिच्या हातावर झाला, मग खांद्यावर आणि त्यानंतर एकामागून एक वार सुरू झाले. साधना वेदनेने किंचाळत होते, मदतीसाठी हाका मारत होते, पण शैलाला सुडाने आणि हव्यासाने पूर्णपणे झपाटलेलं होतं. प्रत्येक वारासोबत
तिचा क्रूरपणा वाढत होता. शेवटी तिने साधनाचा गळा पकडला आणि चाकूने निर्दयपणे त्यांचा गळा चिरला. रक्त उडालं, भिंती लाल झाल्या, पण ती थांबली नाही. तिनं पुन्हा पुन्हा वार केले. जोपर्यंत साधनांच्या शरीरातील हालचाल थांबत नाही, साधनाचा रक्तबंबाळ देह थंड पडला, तेव्हाच ती थांबली. साधनाची 90 वर्षांची सासू हा सगळा प्रसंग असहाय्यपणे पाहत होते. डोळ्यांच्या समोर आपल्या सुनेचा होत असलेला निर्दय अंत पाहण्याशिवाय तिच्या हातामध्ये काहीच नव्हते. हत्या झाल्यानंतर शैला काही क्षण शांत बसली. तिने रक्ताने माखलेल्या हाताने मोबाईल उचलला आणि आपल्या मुलीला फोन केला. मी साधनाला मारलं आहे, आता माझं काय होईल माहिती नाही, तू माझी वाट पाहू नकोस, असं ती शांतपणे म्हणाली. ती फोन तिच्या गुन्ह्याची थेट कबुली होती. यानंतर तिने स्वतःला जखमा करून घेतल्या, जणू काही ती या झटापटीची बळी आहे असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण परिसरातील लोक आणि पोलीस दरवाजा तोडून आत आले तेव्हा समोरचं दृश्य सगळं काही सांगून गेलं होतं. साधना रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेले होते. शैला बाजूला शांत बसली होते. सासूच्या साक्षीने, फोन कॉलने आणि तपासातील पुराव्यांनी तिचा सगळा डाव उघड पडलेला होता.